छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीमध्ये काम करणारी एक विवाहित महिला होती. नेमकंच काही वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं आणि ती महिला तिच्या नवऱ्यासोबत वाळूज एमआयडीसी परिसरामध्ये राहायला आली होती. ती महिला एका कंपनीमध्ये काम करत होती. तिचा नवरा सुद्धा दुसऱ्या एका कंपनीमध्ये काम करत होता. दोघांच्या सुद्धा शिफ्ट वेगळ्या वेगळ्या होत्या. म्हणजे कधी नवऱ्याची नाईट शिफ्ट असायची, तर महिलेची दिवसाची शिफ्ट असायची, तर कधी पुरुषाची सुद्धा डेची शिफ्ट असायची. अशा पद्धतीनं दोघं जण कंपनीमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होते, सुखाचा संसार चालवत होते. पण मात्र ती जी विवाहित महिला आहे, ज्या कंपनीमध्ये काम करते, त्याच कंपनीमध्ये काम करणारा एक तरुण होता, एक पोरगा होता आणि त्या पोरासोबत या विवाहित महिलेची ओळख झाली होती. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर समजलं की ते जे पोरगा आहे ते या विवाहित महिलेच्या घराजवळच राहतं. दोघांचे घर सुद्धा जवळजवळच आहेत आणि दोघं जण एकाच कंपनीमध्ये काम करत आहेत. मग आता या दोघा जणांची सुरुवातीला चांगली ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग दोघं जण एकाच कंपनीमध्ये, दोघं जण जवळजवळच राहायला असल्यामुळं बघायचं काही कामच नाही. दोघं जण अशा पद्धतीनं अगदी चांगल्या पद्धतीनं बोलू लागले, कंपनीत सोबत जाऊ लागले, सोबत येऊ लागले आणि एकमेकांचे अगदी चांगल्या पद्धतीचे मित्र आणि मैत्रिणी सुद्धा झाले होते. आता ती जी महिला आहे ती विवाहित होती, ते जे पोरगा आहे ती त्याच्या नादी लागली होती. मग अशा पद्धतीनं एक दिवस तो जो तरुण आहे तो त्या तरुणीला म्हणजे त्या महिलेला घेऊन त्याच्या नवऱ्याच्या मुकाट्यात दुसऱ्या एका ठिकाणी गेला. तिला म्हणला, चल आपल्याला देव दर्शनाला जायचं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं आहे आणि वेगळाच आनंद घ्यायचा आहे. असं म्हणून त्या महिलेला तिनं तिथून घेतलं, बस स्टँड गाठलं आणि थेट निघाले देवदर्शनाला. आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे एक लॉज बुक केली, रूम बुक केली आणि अगदी त्या ठिकाणी नवरा बायको असल्यासारखंच दोघं जण राहू लागले. आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडत होता, पण मात्र ते महिला कुठेही आरडाओरडा करत नव्हती किंवा इतर कोणालाही काही सांगत नव्हती. पण मात्र जेव्हा पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास लावला होता, तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि वाळूज एमआयडीसी मध्ये रांजणगाव शेनपुंजी एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणार एक 27 वर्षाचं पोरगा आहे. तो रांजणगाव शेनपुंजी या ठिकाणी राहत होतं. तर त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्याच एका गावामधली एक महिला तिच्या नवऱ्यासोबत या ठिकाणी या परिसरामध्ये राहायला आली होती. त्या महिलेचं वय 26 वर्ष होतं. आता दोघं जण सुद्धा एकाच कंपनीत कामाला होते, राहायला सुद्धा जवळजवळच होते, म्हणून ते दोघं जण कंपनीत सोबत जात होते, सोबत येत होते. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर ते पोरग त्या महिलेला म्हणलं की चल आपण काय करू, फिरायला जाऊ आणि फिरायला जाऊन मज्जाच मज्जा करू. मग ते महिलेनं सुद्धा मागच्या पुढच्या काही गोष्टीचा विचार केला नाही. ती थेट त्या पुरुषासोबत, त्या मित्रासोबत थेट छत्रपती संभाजीनगरच्या बस स्टँडवरून दोघं जण थेट तुळजापूरला गेले. तुळजापूर परिसरामध्ये त्यांनी एक रूम बुक केली, लॉजमध्ये गेले, त्या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर तिथून ते थेट अहिल्यानगरला गेले. अहिल्यानगरमध्ये काही दिवस राहिले आणि तिथून पुन्हा ते थेट दौलताबाद या ठिकाणी गेले. मग दौलताबाद या ठिकाणी गेल्यानंतर ते जे तरुण आहे त्यांना त्याच्या बहिणीच्या घरी या महिलेला नेलं होतं आणि इकून तिकडं तिकून तिकडं तिकून तिकडं अशा पद्धतीनं ते त्या विवाहित महिलेला घेऊन फिरत होतं. परंतु ज्या दिवशी ती जी महिला घरातून गायब झाली आहे त्याची खबर तिच्या नवऱ्याला मिळाली होती, त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगितला. म्हणजे त्यानं सांगितलं की त्याची बायको बेपत्ता झालेली आहे, तिचा तात्काळ तपास करण्यात यावा. मग तिचं वय 26 होतं, लग्न झालेलं होतं,
कोणावर काही संशय आहे का, काय आहे का, असं जेव्हा तिच्या नवऱ्याला विचारलं होतं तेव्हा नवऱ्यानं बरंच काही सांगितलं होतं. मग आता पोलिसांना वाटलं की विवाहित महिला आहे, बेपत्ता झाली आहे म्हणल्यावर नक्कीच ती कोणासोबत स्वमर्जीनं पळून गेली असेल, म्हणून पोलिसांनी पाहिजे त्या पद्धतीनं तपास केला नाही. पण मात्र तरी सुद्धा नवऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. त्या महिलेचे कॉन्टॅक्ट नंबर, तिचं लोकेशन या सगळ्या गोष्टी तपासायला सुरुवात केली होती. पण त्या महिलेनं मोबाईल सोबत नव्हता नेला, पण मात्र ज्याच्यावर संशय होता त्या पोराकडे मात्र मोबाईल होता. मग पोलिसांनी त्याचं लोकेशन तपासलं, या सगळ्या गोष्टी तपासल्या आणि तपासल्यानंतर त्याचा फोन बंद आला. तेव्हा त्या पोराच्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क साधला आणि सांगितलं, तुमचं पोरगं अशा अशा महिलेला घेऊन गेला आहे, त्याच्यावर पळून नेल्याचा आरोप आहे, असं पोलिसांनी त्या पोराच्या नातेवाईकांना सांगितलं. मग नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्या पोराला वाटलं की बाबा ती महिला माझ्यासोबत आली आहे, मी तिला पळून नेलं नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे, आता त्याचं काही खरं नाही. म्हणून त्यानं त्या महिलेला सोबत घेतलं, तात्काळ जवळचं वाळूजचं MIDC पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या महिलेला त्या ठिकाणी जाऊन हजर झालं. आता त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर घडलेला प्रकार पोलिसांनी विचारला की सांगा त्या ठिकाणी काय घडलं होतं, तुम्ही त्याच्यासोबत गेला होतात का त्यानं तुम्हाला पळून नेलं होतं. तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की ती त्याच्यासोबत स्वमर्जीनं गेली नव्हती, उलट त्यानंच तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि धमकी देऊन तोच तिला पळून घेऊन गेला होता. आणि जेव्हा ते तुळजापूर या ठिकाणी गेले होते तेव्हा त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र त्या प्रियकरानं, आरोपीनं त्या महिलेला फोन लावू दिला नाही, फोन तिच्याकडून हिसकून घेतला, तिला फोन लावू दिला नाही असं त्या महिलेनं सांगितलं आणि पुन्हा तिला जीवे मारायची धमकी दिली. मग जीवे मारण्याची धमकी नेऊन तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होता, फिरवत होता आणि इकडे राहत होता. मग जेव्हा ती पोलीस ठाण्यामध्ये आली होती तेव्हा तिनं पोलिसांना तिच्या प्रियकराविरोधातच तिनं तक्रार दिली होती, म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन त्या पुरुषावर, त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. बघा कशा पद्धतीचा ट्विस्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये आलेला आहे. त्या पोराला वाटलं की ती महिला विवाहित आहे, ती त्याच्यासोबत स्वमर्जीनं आलेली आहे, पण मात्र तिनं तिचा जबाब बदलल्यामुळं त्याच्यावरच आता कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. आता ज्या पद्धतीनं वर्तमानपत्रामध्ये ही बातमी प्रसारित झालेली आहे त्या आधारे आपण तुम्हाला ही घडलेली संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पण मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय, कशा पद्धतीनं घडलंय, खरंच त्या तरुणाने, त्या आरोपीनं त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन नेलं होतं का स्वमर्जीनं ती महिला गेली होती, हे सगळं पोलीस तपासातून समोर येणारच आहे. पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क सुद्धा करत असतो आणि सांगत असतो की बघा कशा पद्धतीनं घडतंय. सुरुवातीला सगळं काही चांगलं वाटतंय, पण हे चांगलं वाटत असताना त्याचे परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतात, म्हणून आपण सुद्धा सावध, सतर्क राहायला पाहिजे. जर अशा पद्धतीनं कोणासोबत घडत असेल तर त्याला सुद्धा सावध केलं पाहिजे.